बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। मुख्यमंत्र्यांचा गिरीश महाजनांवर आशीर्वाद असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद काढला तर महाजन कुठेच नसतील असं म्हणत एकनाथ खडसेंनी जोरदार टोलाही लगावलाय। एकनाथ खडसे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये होते। खडसेंची थेट दिल्लीसोबत हॉटलाईन असल्याचं महाजनांनी म्हटलंय। तर आपण किरकोळ लोक असल्याचं म्हणत महाजनांना जोरदार टोला लगावलाय। विनायक राऊतांच्या कुटुंबियांकडून छळ झाल्याचा आरोप सुनेनं केलाय। गोमूत्र प्यायला दिल्याचा आरोप करत डोक्यावरचे केस कापत अघोरी कृत्य केल्याचा गंभीर आरोप केलाय। माझ्या कुटुंबावरील सर्व आरोप खोटे असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे। अवैध कृत्य वगैरे आम्ही केलेलं नसल्याचं म्हणत त्यांनी सुनेच्या आरोपांचं खंडन केलंय। सून 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नसल्याचं विनायक राऊतांनी म्हटलंय। तर कोट्यावधींचं घर आणि दरमहा 5 लाखांसह 12 कोटींची मागणी सुनेनं केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। तर राज्यात मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नसल्याचा दावाही त्यांनी केलाय। कल्याणच्या योगीधाममध्ये पाडकाम सुरू असताना इमारत कोसळली आणि यामुळे संपूर्ण विभागाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेसंदर्भात ALR कंपनीची चौकशी करण्यात येणार आहे। मुंबई पालिकेसह अनेक ठिकाणी कंपनीचे प्रकल्प सुरू असल्याची माहिती आहे। सुप्रिया सुळेंनी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलंय। राज्यात पाऊस पडू दे म्हणत माऊलींना त्यांनी साकडं घातलं। दहिसर येथील वॉर्ड क्रमांक 7 मध्ये भाजपचे नगरसेवक आणि गटनेते गणेश खणकर यांच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। अमरावतीच्या राजकारणात सध्या भलतंच घडतंय। मध्य रेल्वेच्या बडनेरा अमरावती दरम्यान जुनी वस्ती येथील 67 कोटींच्या देखण्या 4 लेन रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून वाद रंगलेला आहे। सरकारी प्रोटोकॉलनुसार मध्य रेल्वेने एक अधिकृत निमंत्रण पत्रिका जाहीर केली आहे आणि त्यामध्ये नियमाप्रमाणे अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांचं नाव छापण्यात आलेलं आहे। मात्र आमदार रवी राणा यांच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक नगरसेवकांची नावं अगदी ठळक अक्षरात झळकतायत। मात्र जिल्ह्यातील दिग्गज लोकप्रतिनिधींना या पत्रिकेतून थेट नो एंट्री देण्यात आली असल्यानं नाराजी नाट्य रंगलेलं आहे। प्रोटोकॉलनुसार पत्रिका असते, प्रशासनानं प्रोटोकॉलनुसार पत्रिका छापली। पोटे साहेबाचं त्याच्यात नाव नाही, खोडके साहेबाचं नाव नाही, खोडके ताईचं नाव नाही आणि यांचे लेकराचे बाकराचे बायकोचे नाव आहेत। म्हणजे हे काय घरचे लग्न आहे काय? पत्रिका स्वतः काळाचं बायकोचं लेकराचं नाव टाकायचं, म्हणून हा बालिशपणा आहे। हा बालिशपणा नेहमी करावं नाही। जे निवडून आले त्यांना मी नेहमी शुभेच्छाच दिली आहे, पण मला वाटते ज्याही लोक निवडून आले आहे त्यांना एवढीच माझं बोलणार आहे की महिलांना बोलत असताना महिलांची मर्यादा आपण सुद्धा पाळली पाहिजे। जेव्हा केव्हाही तुम्ही बोलता तिची मर्यादा सगळ्यांनी पाळली पाहिजे। मी शुभेच्छा दिल्या याचा अर्थ हे नाही की नवनीत राणा शांत हो गई। शेर शेरनी अगर शांत भी है तो डकारना कभी भूलती नहीं, याद रखना। तर दुसरीकडे नवनीत राणांनी बळवंत वानखेडेंवर जोरदार टीका करत विचार सोडले नसल्याचं ठणकावलेलं आहे। अरे जेव्हा राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी मी कधी गेली नाही, तर विचार करा मी माझ्या विचारांची खूप पक्की आहे। नाही तर लोक नगरसेवकासाठी लोटांगण घालतात। नवनीत राणाचा स्वाभिमान एवढा अटल आहे की त्यांनी राज्यसभा सोडून आपल्या स्वाभिमानाला जगत आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। शेतकऱ्यांना 30 जुलैपूर्वी कर्जमाफी मिळणार आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी ही माहिती दिली आहे। तर आयकर भरणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नसल्याचंही ते म्हटले। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरुड समंद येथील शेतकऱ्यानं शेतात पेरलेलं सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। शेतकरी गजानन पवार यांनी 3 एकरवर सोयाबीनची पेरणी केली, मात्र या शेतांमध्ये सोयाबीनची उगवण झाली नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना पेरणीच्या खर्चाचा फटका बसलाय। बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यावर दुवार पेरणीचं संकट आलंय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। 1-2 नव्हे तर तब्बल 3ऱ्यांदा पेरणी करूनही सोयाबीन उगवलेलं नाहीये। त्यामुळे लोणी येथील निराश झालेले शेतकरी
अनिल चौधरी यांना मुलाबाळांचं शिक्षण, घर कसं चालवायचं अशी चिंता पडली आहे. संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत 319 तक्रारी कृषी विभागाकडे आलेल्या आहेत. याबाबत कृषी विभागानं गंभीर दखल घेत कंपन्यांना कारवाईचा इशारा दिलाय. अकोला जिल्ह्यात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यानंतर आता कृषी विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय. निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी जालना आणि मध्य प्रदेशातील 2 बियाणे कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. प्रयोगशाळेच्या अहवालात बियाण्यांची गुणवत्ता निकषांनुसार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करून बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी 2 कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. यामध्ये जालन्यातील बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मध्य प्रदेशातील रवी सीड्स या कंपन्यांचा समावेश आहे. अमरावतीमध्ये सोयाबीनच्या बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सोयाबीनचे 7 नमुने बोगस ठरलेत. या संदर्भात 500हून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या होत्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागानं पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सोयाबीनच्या बोगस बियाण्यांवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या. शेतकऱ्यांसोबत लबाडी सुरू असून सत्ताधारी यावर बोलत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, मात्र पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. दरम्यान आता शेतकऱ्यांना मुबलक पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचं आवाहन कृषी खात्यानं केलंय. राज्यात एकीकडे पावसानं दमदार हजेरी लावलेली असली तरीही दुसरीकडे अनेक भागात जुलै सुरू झाला असूनही पुरेसा पाऊस पडलेला नाहीये. येवला तालुक्यात पावसाअभावी तालुक्यातील 38 गावं पाणीपुरवठा योजनेच्या तलावातील पाण्याच्या पातळीत मोठी घट झालेली आहे. उपलब्ध पाणीसाठा 15 ऑगस्टपर्यंतच पुरेल इतकाच असल्यामुळे लवकरच सलग जोरदार पाऊस झाला नाही तर आगामी काळात 38 गावांवर पाणीटंचाईचं संकट येण्याची दाट शक्यता आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका भातरोपांना बसलाय. उत्तर पुणे जिल्ह्यासह पुणे, ठाणे सरहदीवरील माळशेज घाट परिसरात भातरोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यंदा या भागातील भात लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. रविवार असल्यामुळे राज्यभरातून मोठ्या संख्येनं पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले होते. यावर्षीच्या पावसाळी पर्यटन हंगामात इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पर्यटकांची गर्दी उसळल्याचं चित्र पाहायला मिळालं. डोंगर रांगांमधील निसर्गरम्य वातावरण, धुक्याची चादर आणि आल्हाददायक हवामानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी पसंती माथेरानला मिळते. पर्यटकांच्या या वाढलेल्या गर्दीमुळे संपूर्ण माथेरान परिसरात उत्साही आणि आनंदी वातावरण निर्माण झाले. वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी प्रकल्पांमध्ये 10 तारीख ओलांडून सुद्धा पाणीसाठा जमा झालेला नाहीये. जलसंपदा विभागाच्या 85 पाणी प्रकल्पात सरासरी फक्त 10% पाणीसाठा आहे. जिल्ह्यात अर्ध्याहून अधिक पाणी प्रकल्प हे कोरडे ठाक पडले असून इतरही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. जर येत्या काळात दमदार पावसानं हजेरी लावली नाही तर जिल्ह्यातील पाणीटंचाई ऐन पावसाळ्यात उग्र रूप धारण करेल. पुण्याच्या भोरमधील खानापूर गावाला ऐन पावसाळ्यात टँकरनं पाणीपुरवठा करण्यात आलाय. वीज पुरवठा खंडित झाल्यानं आणि पाईपलाईन फुटल्यानं पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गावकऱ्यांवर टँकरनं पाणी घेण्याची वेळ आली आहे. सुरगाणा तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर साखळचोंड धबधबा खळखळून वाहू लागलाय. गुजरात सीमेलगत निसर्गाच्या कुशीत वसलेला हा नयनरम्य धबधबा पर्यटकांचं प्रमुख आकर्षण ठरलाय. हिरवीगार जंगलं, आदिवासी संस्कृती आणि धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे गर्दी करतायत. एक मोठी बातमी. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपोमध्ये घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्तांनी ठेकेदार कंपनी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून कसून चौकशी केली जाणार आहे. गुन्हे दाखल झाल्यास कंपनी ब्लॅकलिस्ट होऊ शकते. मुंबई महापालिकेसह अनेक ठिकाणी कंपनीचे प्रकल्प सुरू आहेत. न्यूज 18 मराठीनं ठेकेदार कंपनीनं अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचा न्यूज 18 मराठीनं पर्दाफाश केलाय आणि या संदर्भात महापालिका आयुक्तांनी कठोर कारवाईचे संकेत दिले. ज्या कंपनीच्याकडे हा प्लॅन्ट ऑपरेट करण्याचे काम आहे त्या कंपनीला आजच नोटीस देण्याबाबत मी सूचना दिलेल्या आहेत. त्या कंपनीने हे करत असताना सर्व परवानग्या घेतल्या होत्या की नाही, परवानग्या योग्य आहेत की नाही, त्याचप्रमाणे त्यांनी काही सुरक्षिततेच्या दृष्टीने काय काळजी घेतली होती या संदर्भात नोटीस देण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या विभागाच्या अंतर्गत ह्या कंपनीचं सुपरविजनचं काम आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील मी नोटीस देण्याचे आज सूचना दिलेल्या आहेत. तर मोशीतील ही कंपनी ब्लॅकलिस्ट करणार का, त्या संदर्भात आता काही सवाल उपस्थित होत आहेत. आपण पाहूयात. प्लांट चालवणाऱ्या ठेकेदार कंपनीला
काणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे। सुरक्षिततेचे निकष ठेकेदार कंपनीनं पाळले आहेत का हे तपासलं जाणार आहे। कचऱ्याचा ढीग कोसळल्याबाबत माहिती होती का हे देखील तपासलं जाईल। कारवाई का करू नये हे देखील नोटीसमधून विचारण्यात येणार आहे। तर जखमींचा खर्च ठेकेदार कंपनीनं करण्याच्या सूचना देण्यात येतील। प्राथमिकदृष्ट्या त्रुटी आढळून आलेल्या आहेत। संबंधित इमारतीच्या वरच्या 2 मजल्यांना परवानगीच नव्हती। तर जबाबदार लोकांवर फौजदारी गुन्हे आता दाखल करण्यात येणार आहेत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। गणेशोत्सवात गणेश मूर्ती पीओपी की शाडू मूर्तीच्या असाव्यात या पर्यावरणाच्या मुद्द्यावरून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील वाद पेटलेला आहे। 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तीचं विसर्जन कृत्रिम कुंडांमध्ये आणि त्याहून अधिक उंचीच्या मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याची यंदाच्या वर्षीही परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारनंच मुंबई उच्च न्यायालयामध्ये केल्यानं त्याला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। मतदार यादीमध्ये नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नव्या मतदारांना आता त्यांच्या पालकांचे SIR तपशील सादर करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगानं याबाबत सूचना जारी केल्या असून नमुना 6 अर्जासोबत ही माहिती देणं आवश्यक असेल। माझी लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आलेली आहेत। EKYC प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख नावं वगळण्यात येत असल्याचं सरकारच्या वतीनं 1 महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं। ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या आता 92 लाखांवर गेली आहे। सर्वाधिक 28 लाख महिला एकट्या बीड जिल्ह्यातून वगळण्यात आलेल्या आहेत। म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 295 सदनिकांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री करण्याचा निर्णय मंडळानं घेतलाय। त्यानुसार 4 मे पासून ऑनलाईन पद्धतीनं घर विक्री सुरुवात होणार आहे। मात्र तांत्रिक अडचणींमुळे 2दा या योजनेतील घर विक्री लांबणीवर पडली होती। तर आता या योजनेतील घर विक्री रखडलेली आहे। ही घर विक्री पुणे मंडळातील 4000 घरांच्या सोडतीनंतरच प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 295 घरांची विक्री करण्याचा निर्णय पुणे मंडळानं घेतलाय। गेले 5 ते 6 दिवस जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। त्यामुळे शहराला सध्या तरी नियमित पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। त्यामुळे पुणेकरांना तुर्तास दिलासा मिळालाय। बीड जिल्ह्यातील 6 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत। विलास घुले हत्या प्रकरणानंतर या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। सोलापूरच्या बार्शीत जखमी हरणाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जीवनदान दिलं। तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकून हरिण जखमी झालं होतं। पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपोमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेमुळे कचरा डेपो बंद झालाय आणि त्यामुळे मोशीमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय। तातडीनं कचरा संकलन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। गांगलवाडी गावाजवळील नदीवर पूर नसल्याचं समोर आलेलं आहे आणि यामुळे गावकरी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। तातडीनं पूल बांधण्याची मागणी होतीये। तुळजाभवानी मातेला 281 ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र अर्पण करण्यात आलेलं आहे। माधवानंद गुरु वामनानंद स्वामींकडून देवीचरणी ही भेट अर्पण करण्यात आली आहे। रत्नागिरीच्या हणे येथील किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील तटबंदीचा मोठा भाग कोसळला। यामुळे संवर्धनाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले। विशेष म्हणजे गेली 2 वर्ष कोट्यवधी रुपये खर्च करून किल्ल्याची डागडुजी करण्यात आली होती। मात्र नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर तटबंदी ढासळल्यानं शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। अक्कलकोटच्या आळगेसह भीमा-सीना नदीकाठच्या सीमावर्ती गावांच्या ग्रामस्थांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन वीज आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न मांडला। महाराष्ट्रात शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा होत नसल्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली। कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना 14 तास वीज मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला। त्यामुळे आम्हाला कर्नाटक राज्यात सामील होण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुर्गम मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्रात वीजपुरवठा खंडित झाल्यानं संपूर्ण परिसर अंधारात होता। अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर प्रीती करवंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोबाईल टॉर्चच्या उजेडात गर्भवती महिलेची यशस्वी प्रसूती केली। मुंबईत तब्बल 28 वर्ष डॉक्टर असल्याचं भासवून एकानं फसवणूक केली आहे। पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तोतया डॉक्टरला अटक केली आहे। त्याच्याकडून डॉक्टर धर्मेंद्र कुमार नावाचं बनावट ओळखपत्र, पॅन कार्ड आणि सर्व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले। मुंबई अहमदाबाद महामार्गावर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झालाय। घटनास्थळी तलासरी पोलिसांसह वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले। यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे।
तुळजाभवानी मंदिरात आता दिव्यांग तसंच वृद्ध भाविकांचं दर्शन सुकर होणार आहे। या शनिवारपासून मंदिर संस्थाननं नवीन उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे। पायी चालणं शक्य नसलेल्या किंवा अडचण येणाऱ्या तसंच वृद्ध भाविकांना मोफत डोली आणि खुर्ची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। पूर्वी या सेवेसाठी भाविकांना तब्बल 500 रुपये मोजावे लागायचे, मात्र आता या सेवांचा त्यांना मोफत लाभ मिळणार आहे। आषाढी वारी पालखी सोहळा 2026 निमित्त हडपसरमध्ये वारकरी सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात वारकरी बंधू भगिनींचं भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं। टाळ मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण सर्वत्र झालं होतं। विविध दिंड्यांमधील वारकऱ्यांचा सन्मान करत सेवा, समर्पण आणि अध्यात्माचा सुंदर संगम यावेळी अनुभवायला मिळाला। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी 2 दिवसांच्या मुक्कामासाठी अहिल्यानगरमध्ये दाखल झालेली आहे। निवृत्तीनाथ महाराजांचा 729वा संजीवन सोहळा पार पडत असून कीर्तन अभंगाच्या गजरात भाविक पालखीचं दर्शन घेत आहेत। दरम्यान वारीमध्ये अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचं वारकऱ्यांनी कौतुक केलंय। तुकाराम मुंढेंना आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान देण्याची मागणी वारकऱ्यांनी केलेली आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात ज्या पद्धतीनं भेसळीविरोधात आणि बनावट पदार्थांबाबत कारवाईचा बडगा उगारलाय, त्यामुळे जनतेला भेसळमुक्त पदार्थ मिळू लागल्याचं वारकऱ्यांनी सांगितलं। पुढची बातमी पाहूयात। आषाढी एकादशीच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यातील खारवी समाज पुन्हा एकदा विठुरायाच्या भक्तिरंगात रंगलाय। 1955 पासून अखंड सुरू असलेली परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं जपली जात असून वेळेश्वर मंडळ संचलित खारवी समाजाची पायी वारी यंदाही पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे। ऊन, वारा आणि मुसळधार पावसाची तमा न बाळगता तब्बल 13 दिवसांचा पायी प्रवास करून हे वारकरी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी निघाले। या पायी वारीत महिला, पुरुष, लहान मुलं, तरुण तसंच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत। वर्षातील सुमारे 9 महिने समुद्रात जीव धोक्यात घालून मच्छीमारी करणाऱ्या खारवी समाजाला उर्वरित काळात वेध लागतात ते विठुरायाच्या दर्शनाचे। म्हणूनच ही पायी वारी केवळ परंपरा नसून श्रद्धा, संस्कार आणि भक्तीचा अनोखा संगम ठरते। राज्यात बोगस बियाण्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। आधीच पाऊस उशिरा झाला आणि त्यात पावसानं पुन्हा ब्रेक घेतल्यानंतर शेतकरी चिंतेत असताना बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलं पण उगवलंच नाही। आतापर्यंत जिल्ह्यातून 319 तक्रारी आल्या पण कृषी विभागानं दखल घेतली नाही असा आरोप होतोय। तर हिंगोलीतील वरुड समंद गावात गजानन पवार यांनी 3 एकरात पेरलेलं सोयाबीन उगवलंच नाहीये, यावरून त्यांनी संताप व्यक्त केलाय। तर अकोल्यात कृषी विभागानं बोगस बियाणे प्रकरणात कारवाईचा बडगा उगारलाय। जालना आणि मध्य प्रदेशातील कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे।